शक्तीपीठ महामार्गाचा लढा गेले अनेक दिवस चालू आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि 29/6ला अधिवेशनामध्ये याच्यावर बरीच चर्चा झाली। वरच्या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये तत्कालीन मंत्री किंवा उत्तर देणारे मंत्री MSRDCचे दादा भुसेजींनी त्यावेळी सांगितले की सरकारचा कुठलाही याबाबतीत विचार नाही आहे, आम्ही त्याबाबत कुठलीही कारवाई करणार नाही। सरकारची भूमिका याबाबत विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही, म्हणजे रद्द करणार असं म्हणले नाही, विश्वासात घेतल्याशिवाय आमची भूमिका रद्द करावी हीच भूमिका ठामपणे। आणि त्याच उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या विषयासंदर्भात 15 दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा करू। ती बैठक काही त्यांनी अधिकृतपणे घेतलेली नाही आहे, हे पहिल्यांदा रेकॉर्डवर येऊ द्या। या शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचं काम सरकारनं केलेलं आहे, प्रथमतः आम्ही त्याचा निषेध करतो। 12 तारखेला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धरणं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी घेतोय। VCवर या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माझं आव्हान आहे, विनंती आहे की 12 तारखेला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं। सरकारला हे रस्ता कॉन्ट्रॅक्टरांसाठी करायचा आहे, तो हाणून पाडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया। 12 तारखेला आम्ही कोल्हापुरात करू आणि एक आमची प्रयत्न आहे की एक 8-10 दिवसात तारीख घेऊन या सगळ्या जिल्ह्यातले किमान एक 10-20 प्रतिनिधी कोल्हापूरमध्ये एकत्रित करावेत आणि या संदर्भातला ती धाकता काय, या संदर्भातलं अडचणी काय ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांना समजावून सांगावं, कारण की हा शेतकऱ्याच्या डोक्यावर उठलेला प्रकल्प आहे, तो रद्द व्हावा अशी आमची पुन्हा एकदा मागणी असते।